स्वागत 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 माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं, पालकांचं आणि शिक्षक बंधू भगिनींचं पीएम लेक्चर मध्ये हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिली पासून आपण इंग्रजी हा विषय शिकत आहोत। तरी देखील विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी विषयी हवी तेवढी गोडी निर्माण झालेली दिसत नाही। आणखी देखील विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयाची भीती वाटते। तर पीएम लेक्चर द्वारे तुमच्या मनातील हीच इंग्रजीची भीती आपण कमी करणार आहोत। चला विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही नवी भाषा शिकायची असेल तर त्या भाषेतील 4 महत्त्वाचे कौशल्य आपल्याला आले पाहिजे। ते कुठले? तर ही 4 महत्त्वाची कौशल्य आहेत श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन। इंग्रजी शिकताना देखील ही 4 कौशल्य महत्त्वाची आहेत। श्रवण म्हणजे अधिकाधिक इंग्रजी ऐकणे, वेगवेगळे शब्द ऐकणे, त्यांचे उच्चार ऐकणे, वाक्य ऐकणे। भाषण, आपणाला इंग्रजीमध्ये संवाद साधता आला पाहिजे, बोलता आलं पाहिजे। छोटे शब्द, छोटे वाक्य, मनातील भावना ह्या इंग्रजीमध्ये व्यक्त करता आले पाहिजे। वाचन, आपणाला लिहिलेला मजकूर जो इंग्रजीत आहे तो एकदम योग्य पद्धतीने, अस्खलितपणे अचूक असा वाचता आला पाहिजे। आणि लेखन, आपल्या मनातील विचार, भावना, मत ही आपणाला इंग्रजीतून अचूक लिहिता आली पाहिजे। तर पीएम लेक्चर तुम्हाला एक महत्त्वाचे कौशल्य विकसित होण्यात मदत करणार आहे, ते म्हणजे वाचन। इंग्रजीमध्ये कसं वाचायला हवं याची शास्त्रशुद्ध आणि एकदम सोपी पद्धत आपण पीएम लेक्चर मध्ये शिकणार। आता आपण समजून घेऊ की आपलं मराठी वाचन आणि इंग्रजी वाचन यात नेमका काय फरक आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा, तुमच्या समोर एक मराठीतील शब्द आणि एक इंग्रजीतील शब्द आहे। हा मराठीतील शब्द आपण पटकन वाचला। मराठीमधील शब्दांचं वाचन इतक्या पटकन आपल्याला काय येतं याच्या मागे एक कारण आहे। ते कारण म्हणजे मराठीत जे अक्षर दिसतं तोच त्याचा आवाज आहे, तोच त्याचा उच्चार आहे किंवा ध्वनी आहे। म्हणजे याला आपण ब म्हणतो, पण याचा उच्चार देखील बच आहे। याचे नाव द, याला द नावाने ओळखतो आपण, परंतु याचा आवाज दच आहे। याला आपण क म्हणतो, परंतु याचा उच्चार कच आहे। म्हणून मराठी वाचताना आपण फक्त त्या अक्षरांचे नाव घेत जातो आणि आपणाला तो शब्द वाचता येतो। ब द क, पटकन वाचला बदक। मराठीत आपण पटकन वाचतो। आता हेच इंग्रजीमध्ये कसं वाचायला हवं? काही मुलांनी हा शब्द पटकन वाचला असेल कारण त्यांनी हे स्पेलिंग पाठ केलेलं असेल, परंतु इंग्रजीमध्ये वाचण्याची पद्धत कशी, कसं वाचायला हवं लक्ष द्या। हा दिसतो डी, याचं नाव आहे डी, पण याचा आवाज डी नाही, याचा आवाज, याचा उच्चार ड। हा दिसतो यू, याचं नाव यू, परंतु याचा उच्चार यू नाही, याचा आवाज छोटा अ। यूचे तसे अनेक उच्चार होतात, परंतु या नियमात छोटा अ। त्यानंतर सी आणि के, याचं नाव सी आणि याचं नाव के, परंतु हे नाव हा त्याचा उच्चार नाही। तर इंग्रजीमध्ये सी आणि के ज्यावेळेस जोडून येतात त्यावेळेस त्या दोघांचा उच्चार असतो क, आणि पटकन आपण वाचलं पाहिजे ड अ क। हा अर्धा अ ड ला जोडून घेतला, पटकन वाचलं डक। असं इंग्रजीमध्ये वाचणं अपेक्षित आहे, परंतु आपण हे करत नाही। आपण फक्त स्पेलिंग पाठ करत बसतो, DUCK डक, DUCK डक, आणि असे किती स्पेलिंग पाठ करणार आहोत। पहा, इंग्रजी वाचनासाठी आपणाला खूप स्पेलिंग पाठ करायची गरज नाही। फक्त इंग्रजीतील उच्चार आणि त्याचे नियम आपण लक्षात घेतले की कमीत कमी स्पेलिंग पाठांतरामध्ये आपण अधिकाधिक इंग्रजी वाचू शकतो। त्यानंतर आणखी एका उदाहरणाच्या साहाय्याने समजून पहा। फळ्यावर मराठीतला शब्द ब दिसतो ब, परंतु याचा उच्चार देखील ब आहे।
त्याला काना म्हणजे आ हा आवाज जोडला, बा त्याचा उच्चार आपण बा करू. स दिसतो स, उच्चार देखील स. र दिसतो र, उच्चार देखील र, परंतु त्याला मागून वेलांटी म्हणजेच ई असा आवाज आला म्हणून री म्हटलो. पटकन वाचलं बासरी. आता इंग्रजीमध्ये हा शब्द आहे, हा कसा वाचायला हवा? दिसतो आपल्याला एफ, परंतु याचा आवाज त्यानंतर पुढचा अक्षर दिसतो एल, परंतु याचा उच्चार ल. आणि इंग्रजीमध्ये शब्द वाचताना सगळ्यात महत्वाचे पहिले शब्दातील स्वर शोधायचा. यामध्ये स्वर आहे यू, आणि स्वराच्या आधी जेवढे अक्षर आहेत त्यातील जवळचे अक्षर पूर्ण आणि त्याच्या आधीचे अक्षर अर्धे, याप्रमाणे करून घ्या. फ अर्धा, ल पूर्ण, यू यूचा उच्चार उकार उ, आणि शेवटी टी त्याचा उच्चार ट, शेवट आलेला ई हा लोप पावला. म्हणून वाचताना कसं वाचलं आपण? फ्लूट. इतकं पटकन नियमांच्या सहाय्याने आपल्याला इंग्रजी वाचता येतं. ही एक मस्त गंमत आहे, एक ट्रिक आहे, आणि ही ट्रिक ही गंमतच आपल्याला पीएम लेक्चर मध्ये शिकायची आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, मराठीतील वाचन आणि इंग्रजीतील वाचन यामध्ये हा मूलभूत फरक आहे. इंग्रजीमध्ये तुम्ही अक्षरांचे उच्चार आणि स्वरांचे वेगवेगळे नियम लक्षात घेतले की इथंच तुमचं इंग्रजी वाचन संपलं, तुम्ही त्यामध्ये परफेक्ट झाले. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या. आपल्या समोर मराठीतील क ख ग घ आणि इंग्रजीतील एबीसीडी लिहिली आहे, ही सगळ्यांना ओळखू येते. आता मराठीतील वैशिष्ट्य असं आहे की आपण ज्या नावाने त्या अक्षराला हाक मारतो तोच त्याचा उच्चार आहे, तोच त्याचा आवाज आहे. जसं त दिसतो त्याला आपण तच उच्चार करतो, न याचा उच्चार न, य याचा उच्चार य. परंतु इंग्रजीत तसं नाही. इंग्रजीत पहा, दिसतो एच, एच याचं नाव एच, परंतु याचा उच्चार ह, म्हणजे नाव आणि त्याचा उच्चार यामध्ये तफावत आहे. हा उच्चार आपल्याला लक्षात राहील. पहा, दिसतो पी, परंतु याचा उच्चार प. दिसतो डब्ल्यू, याचा उच्चार आपण डब्ल्यू नाही करायचा, याचा उच्चार होईल व. म्हणजे इंग्रजीतील कुठल्या अक्षरांचा उच्चार कसा आहे, आवाज कसा आहे, हे सर्वात पहिले आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, आणि ते तुम्ही समजून. चला, आर यू रेडी? ओके. हा इंग्रजीतील एबीसीडी आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की इंग्रजीतील प्रत्येक अक्षराचा उच्चार कसा आहे, आवाज कसा आहे हे समजून घ्यायचं आहे. तो आवाज उच्चार एकदा शिकलो की आपण इंग्रजी वाचनाच्या पहिल्या पायरीवर चढू. चला लक्ष द्या. परंतु यामध्ये या अक्षरांमध्ये सर्वांचे उच्चार पाहत असताना 5 अक्षरांना आपल्याला सोडून द्यायचं. कोणते 5 अक्षर आहेत? लक्ष द्या. ए, ई, आय, ओ आणि ही 5 अक्षरे आपल्याला सोडून द्यायची. का सोडून द्यायची? कारण इंग्रजीमध्ये ही 5 अक्षरे स्वरांचं काम करतात. स्वर म्हणजे मराठीत आपल्या आहे ना, काना, मात्रा, उकार, वेलांटी, याचं काम इंग्रजीमध्ये हे 5 अक्षर करतात. म्हणून हे 5 अक्षर तुर्तास आपण बाजूला ठेवू आणि राहिलेल्या अक्षरांचा उच्चार काय, आवाज काय याची माहिती पहा. जसं मी सांगितलं होतं, ए, ई, आय, ओ आणि यू हे इंग्रजीतील 5 स्वर आहेत. या स्वरांमुळेच इंग्रजीतील शब्द तयार होणार आहेत. शब्द वाचताना तयार होताना या स्वरांची खूप महत्वाची भूमिका आहे, आणि या स्वरांच्या उच्चाराच्या ज्ञानानेच आपल्याला शब्द वाचता येणार आहेत. स्वरांचे उच्चार कसे होतात हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू. यामध्ये आणखीन एक स्वर आहे वाय. वाय हे एक असं अक्षर आहे जे 2 कामं करतं. म्हणजे त्याचा स्वर म्हणूनही उपयोग होतो आणि व्यंजन म्हणूनही उपयोग होतो. हे आपण एखाद्या पुढच्या लेक्चर मध्ये पाहू. आता आपण अक्षरांचे उच्चार, ध्वनी, आवाज काय आहेत हे पाहू. पहा, पहिलं अक्षर बी.
दिसतो बी, आपण याला बी या नावाने हाक मारतो, बी. परंतु याचा उच्चार करायचा ब, याचा आवाज ब. उदाहरणार्थ बॅट, बॅट या शब्दामध्ये बी चा उच्चार ब असं झाला. चला लक्षात ठेवा, बी चा आवाज ब. पुढचा अक्षर सी. आता सी च्या समोर मी दोन उच्चार लिहिलेले आहेत, दोन आवाज. तुम्ही म्हणता सर एकच अक्षर त्याचे दोन उच्चार दोन आवाज कसे? समजून घ्या, इंग्रजीमध्ये अक्षरांची संख्या कमी असल्यामुळं काही अक्षरांना एकापेक्षा जास्त उच्चार आहे, त्यापैकी सी हा. आता सी चा उच्चार क कधी करायचा, स कधी करायचा याचे देखील नियम आहेत. उदाहरणार्थ सी नंतर ए आला, सी नंतर ओ आला किंवा सी नंतर यू आला तर या सी चा उच्चार क असा करायचा. उदाहरणार्थ कॅट, कम, कप यामध्ये सी चा उच्चार काय झालेला आहे क. आणि स कधी करायचा पा. सी नंतर जर आय आला, सी नंतर जर ई आला किंवा सी नंतर जर वाय आला तर या सी चा उच्चार स असा करायचा. उदाहरणार्थ सिटी यामध्ये सी चा उच्चार स असा. स्केल यामध्ये सी चा उच्चार स किंवा सिलेंडर याच्यामध्ये सी चा उच्चार स. हे सगळे नियम, याच्यावरचे शब्द एखाद्या वेगळ्या लेक्चर मध्ये आपण एकदम डिटेल मध्ये पाहणार आहोत. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा, सी चा आवाज क किंवा स. चला पुढचा अक्षर पाहू. डी. दिसतो डी, परंतु याचा उच्चार आहे ड. उदाहरणार्थ डॉग, डॉग या शब्दात डी चा उच्चार ड असा झालेला. एफ, एफ चा उच्चार फ. उदाहरणार्थ फिश, फिश या शब्दामध्ये एफ चा उच्चार फ. लक्षात ठेवा, एफ चा आवाज फ. जी, जी च्या पुढे देखील आता ग आणि ज असे दोन आवाज लिहिले आहेत. जी चा उच्चार कधी कधी ग होतो, कधी ज होतो. तो कधी ग होणार कधी ज होणार याचे देखील नियम आहेत. उदाहरणार्थ गॉड या शब्दात जी चा उच्चार ग असा झालाय गॉड. आणि जिम या शब्दात जी चा उच्चार ज असा झालेला आहे. त्यामुळे जी चे दोन्ही उच्चार आहेत ग आणि ज, हे दोन्ही लक्षात ठेवा. आणि ते कोणते कधी हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये. सध्या जी चा आवाज ग किंवा ज. चला पुढचा अक्षर एच. नाव एच, परंतु उच्चार ह. हॅट यामध्ये एच चा उच्चार ह. लक्षात ठेवा, एच चा आवाज ह. पुढचा अक्षर जे, त्याचा उच्चार ज. उदाहरणार्थ जॅम, जॅम या शब्दात जे चा उच्चार ज असा झाला. लक्षात ठेवा, जे चा उच्चार ज. पुढचा अक्षर के, के चा उच्चार क. हा लक्षात ठेवायला सोपा आहे. काइट याच्यामध्ये के चा उच्चार क असा झालेला. लक्षात ठेवा, के चा आवाज क. पुढचा अक्षर एल, एल चा उच्चार, एल चा आवाज ल. लॅम्प या शब्दात एल चा उच्चार ल. लक्षात ठेवा, एल चा आवाज ल. पुढचा अक्षर एम, एम चा आवाज म. उदाहरणार्थ मून, मून या शब्दात एम चा आवाज म. लक्षात ठेवा, एम चा आवाज म. पुढचा अक्षर एन, एन चा आवाज न. नेट, नेट या शब्दात एन चा आवाज न. एन चा आवाज न. पुढचा अक्षर पी, पी चा आवाज प. काही अक्षरांचे आवाज लक्षात ठेवायला एकदम सोपे आहे, त्याच्या नावातच. उदाहरणार्थ पी, पी हे नाव काढले आपण, याच्यातील वेलांटी काढून टाका प. पी चा आवाज प. अशा छोट्या छोट्या ट्रिकने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. उदाहरणार्थ पेन, पेन शब्दात पी चा उच्चार झालेला आहे प. पुढचा अक्षर क्यू, क्यू चा उच्चार क्व, क्व. उदाहरणार्थ क्विक, क्विक या शब्दात क्यू चा उच्चार क्व. लक्षात ठेवा, क्यू चा आवाज क्व.
पुढचा अक्षर आ, त्याचा उच्चार र. रिंग, रिंग या शब्दात आरचा उच्चार र. पुढचा अक्षर यस. आता यसच्या समोर देखील दोन उच्चार आहेत, दोन आवाज आहेत, स किंवा ज. स कधी, ज कधी याचे देखील नियम मी तुम्हाला समजून सांगणार आहे एखाद्या पुढच्या लेक्चर मध्ये. जसं सन, याच्यामध्ये स चा उच्चार, याचा उच्चार स, आणि ज्यावेळेस आपण इस असं नाही म्हणत, इज म्हणतो, इज, इथं ज. याचे नियम देखील आहेत, ते आपण नंतर घेऊया. सध्या लक्षात ठेवा, यसचा आवाज स किंवा कधी कधी ज. पुढचा अक्षर टी, टीचा आवाज ट. उदाहरणार्थ टेन, टेन या शब्दात टीचा उच्चार ट. पुढचा अक्षर फी, फीचा आवाज व, व. उदाहरणार्थ व्हॅन, व्हॅन या शब्दात व्हीचा आवाज व. पुढचा अक्षर डब्ल्यू, म्हणतो डब्ल्यू परंतु याचा उच्चार करायचा व, याचा आवाज व. उदाहरण वेल, यामध्ये डब्ल्यू चा उच्चार व, व. पुढचा अक्षर एक्स, त्याचा उच्चार क्स, क्स. क अर्धा त्याला स जोडला. उदाहरणार्थ टॅक्सी, क्सी, क्स. लक्षात ठेवा, एक्स चा उच्चार क्स. पुढचा अक्षर वाय, वाय चा उच्चार य. वाय चे तसे स्वर म्हणून देखील उपयोग आहेत, परंतु आपण व्यंजन म्हणून सध्या लक्ष घेऊ. वाय चा उच्चार य, जसे एस, एस शब्दात वाय चा आवाज य. शेवटचा अक्षर झेड, त्याचा आवाज झ. उदाहरणार्थ झेन, याच्यामध्ये झेडचा आवाज झ. आणि या अक्षरांचे उच्चार, आवाज हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण आता जर तुम्ही या अक्षरांचे आवाज योग्य पद्धतीने लक्षात ठेवले तर इथून पुढे इंग्रजी वाचनामध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला हे मदत करणार आहे. सगळ्या अक्षरांचे आवाज एकत्रितरित्या पाहू. वाटलं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे सगळे लिहून घ्या. याचा चार्ट बनवून लावला आणि हे वाचलं तरी हे खूप उपयोगाचं आहे. पहा, मराठी उजळणीमध्ये एक कागद असतो, त्याच्यामध्ये पहा मराठी सारखं इंग्रजीतून करून दिलेलं असतं. का, की, कू. आलं लक्षात? तर जर इंग्रजीतून चांगलं वाचन शिकायचं असेल तर ही पद्धत वापरायची नाही. ते पान थोड्या वेळ विसरा. ती पद्धत फक्त मराठीतील नावं इंग्रजीमध्ये लिहिण्यासाठी आहे. इंग्रजी वाचण्यासाठी ते पान, ती पद्धत वापरायची नाही. काय वापरायचं हे सराव करून घेऊ आपण. बी चा आवाज ब, सी चा आवाज क किंवा स, डी चा आवाज ड, एफ चा आवाज ह, जी चा आवाज ग किंवा ज, एच चा आवाज ह, जे चा आवाज ज, के चा आवाज क, एल चा आवाज ल, एम चा आवाज म, एन चा आवाज न, पी चा आवाज प, क्यू चा आवाज व, आर चा उच्चार र, एस चा उच्चार स किंवा ज, टी चा उच्चार ट, व्ही चा उच्चार फ, डब्ल्यू चा उच्चार व, एक्स चा उच्चार क्स, वाय चा उच्चार य आणि झेड चा उच्चार झ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या इंग्रजीतील अक्षरांचे हे उच्चार लक्षात ठेवा आणि पहा इंग्रजी वाचनात कशी जादू घडते. चला, हे उच्चार सगळ्यांच्या लक्षात आले. आता एक नवीन आपल्याला गोष्ट शिकायची आहे, म्हणजे इंग्रजीमध्ये ती महत्वाचीच आहे, डायग्राफ. डायग्राफ म्हणजे काय? पहा, इंग्रजीमध्ये मराठी भाषेच्या तुलनेने कमी अक्षर आहेत, त्यामुळं अनेक स्वरांसाठी दोन एकत्रित अक्षर करून वापरली जातात आणि त्या एकत्रित अक्षरांचा उच्चार देखील वेगळा असतो. जसं आपण मराठीमध्ये जोड शब्द, परंतु हे जोड शब्द नाही, हे दोन वेगळे अक्षर ज्यावेळेस एकत्र येतात त्यांचा वेगळाच तिसरा उच्चार होतो. असे थोडेच आहेत, परंतु हे उच्चार देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्याला डायग्राफ म्हणतात.
असे डायग्राम थोडेच आहेत, पण कुठले आहेत ते समजून घ्या. सगळ्यात पहिला CH. ज्यावेळेस शब्दात CH हा जोडून आलेला असतो त्यावेळेस त्याचा एकत्रित उच्चार च असा करायचा. उदाहरणार्थ चेस्ट, यामध्ये सी चा एकत्रित उच्चार च झालेला चेस्ट. आता CH चा उच्चार कधी कधी क देखील होतो. जसं केमिस्ट्री. केमिस्ट्री या शब्दात क असा उच्चार झालेला आहे. हा नियम कसा आहे हे एखाद्या पुढच्या लेक्चर मध्ये पाहू. सध्या लक्षात ठेवा CH चा आवाज च किंवा क. पुढचा डायग्राम GH. ज्यावेळी GH एकत्रितपणे येतो, जी चा आवाज वेगळा आहे ग, याचा आवाज वेगळा आहे ह, परंतु हे दोन्ही ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्यांचा तिसराच आवाज तयार होतो घ. गोष्ट. याच्यामध्ये घ उच्चार का? कारण हा डायग्राम तयार झालेला आहे जी आणि एच. याचा कधी कधी फ देखील उच्चार होतो. लाफ. लाफ या शब्दामध्ये याचा उच्चार फ. हे नियम आपण पुढच्या एखाद्या लेक्चर मध्ये पाहू. सध्या लक्षात ठेवा GH चा आवाज घ. पुढचा डायग्राम PH. PH चा एकत्रित आवाज फ. आता फ आवाज करणारे दोन झाले. F चा आवाज देखील फ होता आणि PH चा आवाज देखील फ आहे. उदाहरणार्थ फोन. याच्यामध्ये PH ला फ असा उच्चार झालेला. हे लक्षात ठेवा. PH चा आवाज फ. पुढचा अक्षर SH. श. SH ज्यावेळेस एकत्रित येतो त्यावेळेस श असा त्याचा उच्चार करायचा. श असा आवाज तयार होतो. उदाहरणार्थ शिप. याच्यामध्ये SH चा आवाज श. लक्षात ठेवा SH चा आवाज श. पुढचा डायग्राम TH. TH ज्यावेळेस एकत्रित येतो त्याचे दोन आवाज तयार होतात. द किंवा थ. कोणता उच्चार कधी करायचा याचे देखील नियम आहेत, परंतु सध्या लक्षात ठेवा द किंवा थ. उदाहरणार्थ बॅट. याच्यामध्ये TH चा एकत्रित आवाज द आणि थिंग किंवा थिंक याच्यामध्ये TH चा एकत्रित आवाज झालाय थ. द कधी थ कधी याचे नियम नंतर पाहू. लक्षात ठेवा TH चा आवाज द किंवा थ. पुढचा डायग्राम पहा. WH ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस तो तीन प्रकारचे स्वर किंवा तीन प्रकारचे आवाज तयार होतो. ते कुठले? तर व, व किंवा ह. पहा लक्षात ठेवा WH ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस तो W आणि H हा दोन्ही मिळून ह असा आवाज तयार. कधी कधी यामध्ये W हा सायलेंट राहतो. सायलेंट राहणे म्हणजे काय की त्याचा आवाजच होणार नाही. आता सायलेंट राहणे हा कन्सेप्ट आपण एखाद्या नंतरच्या लेक्चर मध्ये डिटेल मध्ये शिकणार आहोत. सध्या एवढं लक्षात ठेवा की WH मध्ये कधी W सायलेंट राहतो त्यावेळेस त्याचा आवाज ह असा होतो. कधी या जोडीमध्ये H सायलेंट राहतो त्यावेळेस त्याचा आवाज व असा होतो. त्यामुळे WH हा तीन प्रकारचे आवाज करतोय व, ह किंवा व, व, व किंवा ह. उदाहरणार्थ फेन. फेन या शब्दात याचा उच्चार व. त्यानंतर WHO. हु. हु. हु या शब्दामध्ये याचा उच्चार झालाय ह. आणि विच. विच या शब्दामध्ये WH चा उच्चार आहे व. त्यामुळे WH हा असा डायग्राम आहे जो तीन प्रकारचे ध्वनी तयार करतो. हे लक्षात राहू. पुढचा अक्षर CK. CK ज्यावेळेस जोडून येतो त्याचा एकत्रित उच्चार क. आपण सुरुवातीला शब्द पाहिला होता DUCK. इथे CK चा एकत्रित उच्चार क झाला होता डक. लक्षात ठेवा C
के चा एकत्रित उच्चार क. चला, हे डायग्राम तुम्हाला नक्कीच समजले असतील. डायग्राम इंग्रजी वाचनामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. सगळे डायग्राम एकदा पुन्हा सराव करू. चला, सीएच चा आवाज च किंवा क, जीएच चा आवाज घ किंवा फ, पीएच चा उच्चार फ, एसएच ज्यावेळेस एकत्र येतो एसएच चा उच्चार श, टीएच चा उच्चार थ किंवा द, डब्ल्यूएच चा उच्चार, तीन प्रकारचे उच्चार तयार होतात, व किंवा ह, आणि सीके चा एकत्रित उच्चार क. चला, डायग्राम तुम्हाला नक्की समजले असतील, याचा सराव करा. ठीक आहे. आता एक पुढचा प्रकार, एक शेवटचा याचा आहे ब्लेंड्स. ब्लेंड्स म्हणजे काय? दोन गोष्टी ज्यावेळेस एकत्र आहेत त्याला ब्लेंड्स म्हणतात. इंग्रजीमध्ये ब्लेंड्सचा देखील खूप उपयोग होतो, वापर होतो. हे कसं आहे समजून घ्या. मराठीमध्ये जसे जोड शब्द आहेत ना, हे त्याच प्रकारचे आहे. उदाहरणार्थ स अर्धा, त्याला क जोडला म्हणजे स पूर्ण क पूर्ण, हे दोन्ही एकत्र आले क असा उच्चार झाला. हे आपण मराठीत करतो, तसंच इंग्रजीमध्ये आहे, त्याला आपण ब्लेंड्स म्हणतो. तर ब्लेंड्स एकदम सोपे आहेत. ब्लेंड्सचं वाचन करणे हे एकदम सोपं आहे, लक्षात घ्या. बी याचा उच्चार ब, याचा उच्चार र, हे दोन्ही उच्चार एकमेकाला जोडून घेतले ब्र, बी आर ब्र. तसेच टी आर ट्र, जी आर ग्र, इतक्या सोप्या पद्धतीने आहे. पी आर प्र, आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही ब्लेंड्स तयार करून त्याचा उच्चार करू शकता. आता याचे कसे शब्द होते पहा, लक्षात घ्या. बी आर, जसं BRAND, काय झाला? ब्रँड. हा बी आणि आर ब्र, त्याला ऍज जोडला ब्रँड. तसं TREND ट्रेंड किंवा ग्रीन या शब्दात जी आर चा एकत्रित. पुढचा ब्लेंड पहा, सी आणि एल. ब्लेंड्स पटकन वाचण्याची एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतो. ब्लेंड्स मधलं शेवटचं जे अक्षर आहे ते पूर्ण ठेवायचं आणि आधीचं अक्षर अर्ध करून त्याला जोडून द्यायचं. कसं? हा ल आहे, ल पूर्ण, हा क अर्धा, क्ल. इथं पण हा ल पूर्ण, हा प अर्धा, क्ल. हा शेवटचा अक्षर ल पूर्ण, आधीचा अक्षर अर्ध, स्ल. याच्यापासून शब्द पहा, किंवा प्लांट किंवा स्लिम. अशा पद्धतीचे ब्लेंड्स एकदम सोपं आहे. पुढचा पहा, हट्ट पूर्ण, आधीचा अक्षर अर्ध, स्ट, स्ट शब्द स्टँड. किंवा यामध्ये प पूर्ण, हा स अर्धा, स्प, स्पिन. पुढचा पहा, शेवटचा अक्षर न पूर्ण, आधीचा अक्षर अर्ध, एकमेकाला जोडले, स्न, स्नॅप. पुढचा पहा, ND. आता याच्यामध्ये हा शेवटचा अक्षर पूर्ण आहे आणि आधीचा अक्षर अर्ध जोडलं, हे अनुस्वार दिल्यासारखा. न अर्धा म्हणजे अनुस्वार, आधीच्या अक्षरावर तो अनुस्वार. उदाहरणार्थ पहा, शब्द बँड, बँड, बँड. पुढचा ब्लेंड, हा टी पूर्ण, आधीचा न अर्धा, ऊंट. शब्द पहा, पॅन्ट, पॅन्ट. याच्यामध्ये हा ब्लेंड्स वापरला. पुढचा MP, शेवटचा पी पूर्ण, आधीचा म अर्धा, जसं पहा, कॅम्प. अशा पद्धतीने ब्लेंड्स एकदम सोपे आहेत. जोडून घ्यायचे अक्षर आहेत त्या क्रमाने जोडायचे, शेवटचं पूर्ण, आधीचा अर्ध. या पद्धतीने उच्चार केला की ब्लेंड्स तुम्हाला समज. आता आजच्या लेक्चर मध्ये आपण सर्वात महत्वाची मूलभूत गोष्ट शिकलेलो आहोत, ते म्हणजे अक्षर आणि त्यांचे आवाज काय होतात, त्यांचा ध्वनी काय आहे, उच्चार काय. कुठलंही नाव द्या, आवाज म्हणा, ध्वनी म्हणा, उच्चार म्हणा, एकच आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पायाभूत गोष्ट आहे, बेसिक गोष्ट आहे. आणि ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. यावरूनच तुमचं पुढचं इंग्रजी वाचन अवलंबून आहे. मग आज काय काय शिकलो आपण? अक्षरांचे आवाज, नंतर
दोन अक्षर एकत्र आल्यावर डायग्राफ आणि परत जोड अक्षर, समजा जोडून आलेले अक्षर, जोडून आलेले प्लेट्स, ह्या तीन गोष्टी आज शिकलो. ह्या तिन्ही गोष्टी इंग्रजी वाचनाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. हे सर्व ध्वनी आवाज यांचा सराव करा, लक्षात ठेवा आणि पुढच्या भागामध्ये प्रत्यक्ष शब्द कसे तयार होतात, कसे वाचले पाहिजेत हे आपण शिकू. तर चला मित्रांनो, आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. इंग्रजी वाचनाच्या दृष्टीने पहिलं पाऊल तुम्ही टाकलेलं आहे आणि जर याच पद्धतीने पुढचे लेक्चर जर आपण करत राहिलो तर एक दिवस तुम्ही मराठी जितकं पटकन वाचता तेही कुठलं पाठांतर न करता, तसं इंग्रजी अधिक स्पेलिंग पाठ न करता पट पट अचूक तुम्ही वाचणार आहात आणि तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. इंग्रजी विषयी तुमची आवड निर्माण होणार आहे, गोडी निर्माण. तर चला मित्रांनो, आजचं लेक्चर कसं वाटलं नक्की कमेंट्स करा. तुमच्या मित्रांना, त्यांच्या पालकांना, शिक्षकांना या व्हिडिओ बद्दलची माहिती द्या. अत्यंत वेगळ्या पद्धतीने सोप्या ट्रिक्सने आपण इंग्रजी वाचन शिकणार. चला, याचा सराव करा. पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, स्टे हॅपी, स्टे हेल्थी.